शेतकरी वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर पंतप्रधान मोदींचंही बिहारवर जास्त प्रेम। उद्धव ठाकरेंचा मोदींसह फडणवीसांवर निशाणा। बँकेचा फायदा न करता कर्मचारी कर्जमाफी शक्य आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरे घराबाहेर पडले ते बरंच झालं। उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। पुरावे दिले तरी निवडणूक आयोग गप्प। जिथं शक्य तिथं मबिया म्हणून निवडणूक लढणार। खासदार सुप्रिया सुळेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडल्याचा दावा। हरियाणामध्ये 8 पैकी 1 मतदार बोगस। राहुल गांधींनी केले दावे। शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी। महाराष्ट्र सरकारचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सध्याच्या मतदार यादी आधारेच। निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज ठाकरे संतप्त। राज ठाकरे यांना निवडणुका पुढे ढकलून हव्यात। न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाणार नाहीत। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर। कोल्हापुरात शिवसेना पश्चिम महाराष्ट्र गट प्रमुखांचा मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून तयारी। आगामी निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती नको। पवार गटाचा मोठा निर्णय। नेत्यांच्या दौऱ्यामुळे रस्ते चकचकीत। कोल्हापुरात रोज नेते यावेत। संतप्त कोल्हापूरकरांची उपहासात्मक मागणी। भाजपाच्या मुसलमानांचा भाजपाच्याच हिंदूंवर हल्ला। रवींद्र धंगेकर यांच्या दाव्यानं पुणेकरांच्या भुवया उंचावल्या। काँग्रेसला हिंदूचे वावडे। काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार। गोंदबाबा नादी लागलेल्या दाम्पत्याची फसवणूक। पुण्यातील उच्च शिक्षित दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा। मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी। रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त। महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली। विमानतळाबाबत निर्णय देणं अधिकारात नाही। मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका। उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन। गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन। हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष।